मल्टिप्लाय बाय सॉल्व. आपल्याला हा गणित सॉल्व करायचं. कसा करायचं याची ट्रिक. 9 गुणिले 2 इज इक्वल टू 18. 18 1 हाताला आणि 8 इथे. 9 गुणिले 3 इज इक्वल टू 27 अधिक कॅरी 1 28. कॅरी 2 हा 8 इथे. 9 गुणिले 1 इज इक्वल टू 9 अधिक 2 इज इक्वल टू 11. 11 चा इथे 11 युनिट आहे म्हणून इथे 0. 6 6 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 12. 2 इथे कॅरी 1 इथे. 6 गुणिले 3 इज इक्वल टू 18. 18 अधिक हा 1 इज इक्वल टू 9. 9 इथे कॅरी 1 इथे. 6 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल टू 6 कॅरी हा 1 अधिक इज इक्वल टू 7. आता यांची ॲडिशन 8 अधिक 0 इज इक्वल टू 8. 8 अधिक 2 इज इक्वल टू 10. कॅरी 1 9 10 11 कॅरी 1 7 8 9 and total cost 9,108. थँक्यू. डिवाइड सॉल्व. 3च्या पाड्यात हा 1 येत नाही म्हणून इथे 0 इथे पण 0 मायनस इथे 1 खाली 2 घे. 3च्या पाड्यात 12 4 ने गुणल्यावर येतो इथे 12 मायनस 0 इथे 3 घेऊ. 3 1 3 मायनस 0 हा 3 खाली घेऊ. 3 मायनस 3 इथे 0 इथे 1 आपण इथे 3 घेतो. आधी संख्या बघावी लागते काय. तर इथे 7 प्लस 1 प्लस 7 आहे. तर 1 प्लस 7 किती होतात 8. मग इथे आपल्याला 8 मिळायचे. आता दुसरी संख्या आहे 3 प्लस 2 किती होतात. 3 प्लस 2 5 होतात म्हणून आपल्याला इथे 5 मिळायचे. आता 2 प्लस 6 किती येतात 8 म्हणून आता इथे आपल्याला 8 मिळायचे. आता हा पॉईंटचा गणित आहे. जर पॉईंट जर नाही दिला तर आपलं गणित चुकेल म्हणून ते पॉईंट देतात. 4 प्लस 5 किती होतात 9 म्हणून इथे 9 घ्यायचे आणि इथे पॉईंट द्यायचे. तर आपली टोटल कॉस्ट होते 9,8500